हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश. कसे आहात सगळे? तर आज आपण आलो आहे साताऱ्याला. साताऱ्यामध्ये सैदापूर म्हणून एरिया आहे. तर तिकडे आम्ही आलो आहे माझ्या बहिणीकडे. आणि जो भाचा आहे आपला सूरज, त्याने आपल्याला इन्व्हाइट केलं आहे खेकडा पार्टी बनवण्यासाठी. खूप एक्साइटमेंट आहे. आणि आता आपण इकडे शेतात खेकडा म्हणजे खेकडा रेसिपी करणार आहे आणि मग चुलीवर बनवणार आहे. तर आपली तयारी चालू आहे तिकडे. आणि आपण तुम्ही बघू शकता इकडे माझ्या आजूबाजूचा परिसर कसा आहे शेताचा. मस्त इकडे बघा ज्वारीचं शेत आहे, इकडे पण ज्वारी आहे, तिकडे ऊस आहे, मस्त आंब्याचं असं झाड दिसतंय घनदाट हिरवं. आणि इकडे शेती बघा बहिणीची, त्यात बरंच काय काय लावलेलं आहे. एकंदरीत खूप असं मस्त वातावरण आहे. तर आपल्याला बघूया अनुभव कसा येतो आजच्या पार्टीचा. तुम्ही बघत राहा. इकडे मेथीची भाजी बघा. बाजूलाच लसूण आहे हा. आणखी काय इकडे दाखवतो तुम्हाला. इकडे ही जी चाकवताची भाजी बघा. आणि पुढे इकडे मुळा पण आहे बघा. इकडे मुळा हे बघा हा. बस झालं ना एवढा, अजून किती पाहिजे हा है ना. चल इकडे बघा कटिंग वगैरे चालली. कांदा हे काही चायनावरून आणलं काय? चायनीज चाकू. चायनीज चाकू. कांदा, लसूण, टोमॅटो. खलबत्त्यात काय काय टाकले ते? लसूण आणि लसूण, अद्रक आणि आणि कोथिंबीर. कोथिंबीर. ओके. म्हणजे मिक्सरचा वापर नाही करायचा हा. सर नाही करायचं आता. मित्रांनो, हे चिलापी मासे त्याचे मॅरिनेटेड करून ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये चटणी आणि मसाला लावून ठेवलेला आहे, मीठ वगैरे टाकून. हा मोठा करायचा. चिलापी हा फ्राय करायचा आहे. आणि हा अख्खा ठेवलेला आहे पूर्णपणे. आणि हे खेकडे ते साफ करून त्याच्यामध्ये चटणी, हळद, मीठ आणि मसाला टाकून ठेवलेला आहे. ओके. तर आपण त्याचा आता रेसिपी करणार आहोत. जे मासे आहेत ते तळणार आहोत आणि खेकड्याचा एक नंबर रस्सा बनवणार आहे 420 व्होल्ट. हे बघा आता चुलीचा सेटअप करतोय आपण विटांनी. आता आपल्याकडे विटा आहेत तर त्याचा आपण वापर करून घेऊया है ना. जास्त उंची झाली काय असं वाटतं? नाही ना. साईडला जाते ना ते. बस की. झालं है ना. आपण आहे ना हे टोप ह्याला बुड लावून. हा बूड लावून घेऊया, काळा पडू नये म्हणून है ना. क्या बात है सर, क्या बात, ये बात है. बाजूला ओली मातीच आहे, बरोबर आहे ना. आता हे मच्छी तळायचं काम चालू आहे. मस्त मोठा मच्छी फ्राय होतोय बघा. वास तर काय छानच सुटला एकदम. तेल आता टाकण्यात आलंय. तेल टाकले आता. चूल पेटलेली आहे मस्त.
कढीपत्ता टाकला आता. ए यार ती लाईट जाऊ ए बावडे या ना इकडे तिथं कांदा टाकत आहे आपण. कांदा टाकलाय बघा. आता आपण आलं लसूण खोबरं कोथिंबीर टोमॅटोची जी पेस्ट केलेली आहे ती टाकलेली आहे. फिश करी मसाला टाकत आहोत आपण. फिश करी मसाला. वाली काय आहे? मिरची पावडर. कॉन्सन्ट्रेट नाही चटणी पावडर टाकली मित्रांनो. लाल तिखट झणझणी लागली झालं पाहिजे. कलर यायला पाहिजे ना त्याला. मित्रांनो आता खेकडे आपण धुवून घेतले होते मॅरिनेट केले ना मॅरिनेट केले होते ते आता टाकत आहोत. मसाला भाजलेला आहे मस्त मध्ये वास सुटलेला आहे. खाली पाडशील. काय कुठलं दिसतंय लाल. वा तुझ्या हाताला भाजतंय काय? अरे ना पकड कागद डबल कर ना. ते खालनं वापला आपली राहिले ना आणायची. काय मध्ये काय रे? जायला त्याला जाके वावर सोडली अरे ते किडा. अरे ते काय पण आखी सगळी वावर सोडले ना चुलीतच घुसते. झालं आता आहे ना. घरकुल मित्रांनो आता घरकुल मसाला आपण टाकत आहोत. अख्खी टाकणार का? भाजून झाले नाही ना. मिक्स चांगले करतो आपण. खाली लागलं काय? पाणी घ्या. काय नाही आता. पाणी टाकत खाली पाणी वरती जातात पलीकडे ताटात जाऊन द्या. चटणी पण आहे बघ तिथं. हे ते फिशचं आहे ना. फिशचं राहिलेलं पाणी पण ऍड करू याच्यात आपण. पाणी मॅरिनेट केले का? म्हणून ते ह्याच्यासारखं करू नको. तो कोण आहे? सक्र पाहिजे. पाणी वचून ओलात पाहिजे होते. नाही तिकडून दे तिकडून दे. डोळ्यात दूर गेला का? चटणी टाक पाणीच पण आहे चटणीच्या प्लेटमध्ये. टाक भरपूर बनवा. तू काय करणार? 2-3 खेकडे मच्छी एखादा आपलं भाकरी रस्सा बस आपल्याला एवढं 10-12 खेकडं 10 मच्छी झालं. 2-4 भाकरी बस आपल्याला जास्त नको. गेलं ते बाबा. एवढं होऊन दे नंतर पाणी वाढेल. बरोबर करायचं. उकळू दे आता खाडा खाड. मित्रांनो
आता आपण पाणी ॲड केलंय बघा. आता ते कडणार आहे मस्तपैकी. डोळ्याला थोडासा धूर लागतोय. तळून झालेलं आहे चिर्री आती आहे. उकळी अजून आली नाही आहे ना. खूप छान अशी तरी आली आणि वास तर पूर्ण वातावरणात सुटलेला आहे, एकदम जबरदस्तच. बघूया आता आपण थोड्या वेळ 5 मिनिटांनी आपण सर्व करणारच आहे, जेवायला घेणारच आहे. दाखव. ओके. मस्तपणे खेकडा एकदम शिजलेला आहे. याला काय खतरनाक लागणार, एकदम जबरदस्तच लागणार आहे चव त्याची. थांबले थांबले. मित्रांनो आपलं जे खेकड्याचं कालवण आहे ते एक नंबर रस्सा झालेला आहे बघा. वा वा. 420 व्होल्टचा झटका लागणार आहे आता आम्हाला. कसलं जबरदस्त आहे. बघू आता कसं काय आहे. नांग्या- नांग्या- नांग्या बिंग्या पेट्या बिट्या एक नंबर. हा हा मस्त वास सुटलेला आहे. एक नंबर रस्सा झालेला आहे बघा. हे बघा पेट्या कशा रसरशीत आहेत, रसाळे एकदम. सांडलं का? हाता लागलं का? काय नाही, मोठ्या मोठ्या प्रोग्राम मध्ये असे छोटे छोटे गोष्टी होतात. हे बघा, पेट्या मोठ्या मोठ्या इथे. ह्यातलं कमी कर जरा, ह्यातलं तिकडे शिफ्ट कर. बस आता हे मच्छी फ्राय केलेली आहे, चिराबी एक नंबर. चालू आहे का? आणि हा अख्खा मच्छी आहे ना. आणि हा बघा हा पूर्ण चिलापी मोठाच्या मोठा 1 किलोचा फ्राय केलाय. फ्राय केला. मस्त रसरशीत आहे बघा. त्याला आपण खाऊ सगळे है ना. फ्राय झालेला आहे, कुरकुरीत पण झालेला आहे, क्रिस्पी. क्रिस्पी झालेला आहे. ओके. ओके. तर हे रेडीमेड आपली घरून भाकरी बनवून आणलेली आहे ज्वारीची. हवा मस्त सुटली, थंड थंड. मोहित कसं वाटतंय? खेकडा खेकडा एक नंबर. खेकडा खा. टेस्ट बघू रस्स्याची कशी लागते. एक नंबर. अरे वा. मित्रांनो आता बघा ही खेकड्याची पेटी 1 नंबर मध्ये झालेली आहे. बघू आता कशी काय. एक नंबर झटका आहे बाबा. अशी चविष्ट झाली, दिसतेच असं है ना. जबरदस्त ना. 1 नंबर चव झाली बा. आप दो ना. मित्रांनो एन्जॉय करा, खूप मजा येते बघा. मित्रांनो आमची खेकडा पार्टी सक्सेसफुल झालेली आहे. खूप अप्रतिम अशी चव होती आणि भरपूर थंडी आहे. आणि आम्ही इकडे ते जिथं आम्ही बनवलं रेसिपी तिथंच आम्ही आता शेकतोय. मस्त असं ऊब लागते. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्स. बाय बाय करा रे. बाय. गुड नाईट. गुड नाईट.